मागच्या लेक्चरला आपण संशोधनाचे मुख्य 3 प्रकार आपण बघत होतो. त्यातला पहिला जो प्रकार होता मूलभूत संशोधन. तर मूलभूत संशोधनाबद्दल आपण मागच्या लेक्चरला बघितलंय. आणि आता दुसरा जो महत्वाचा मुख्य प्रकार आहे तो म्हणजे उपयोजित संशोधन. पहिला मूलभूत संशोधन आणि दुसरा जो आहे तो उपयोजित संशोधन. आता उपयोजित संशोधन म्हणजे काय? तर ज्या संशोधनामध्ये पूर्वी सिद्ध केलेले नियम, म्हणजे मूलभूत संशोधनामध्ये जे काही नवीन नियम किंवा नवीन संशोधन केलेलं असतं आणि जे नवीन नियम प्रस्थापित केलेले असतात, तर ते नियम किंवा ते सिद्धांत किंवा त्या तत्वांचा उपयोग करून व्यावहारिक जीवनातली जी आपली एखादी समस्या सोडवली जाते, तेव्हा त्याला उपयोजित संशोधन असं म्हटलं जातं. एक मिनिट हा. जेव्हा ज्या संशोधनामध्ये पूर्व प्रस्थापित म्हणजे पूर्वी सिद्ध केलेले किंवा शोधून काढलेले जे नियम आहेत किंवा सिद्धांत आहेत किंवा जी नवीन तत्व आपण मांडलेली असतात संशोधनाआधी, त्यांचा उपयोग करून व्यावहारिक जीवनातली एखादी समस्या जेव्हा सोडवली जाते, तेव्हा त्या संशोधनाला उपयोजित संशोधन असं म्हटलं जातं. तर याचं उदाहरण काय? तर पायथागोरसचा सिद्धांत हे याचं एक उत्तम उदाहरण आहे. तर पायथागोरसचा जो सिद्धांत आहे त्याचा उपयोग पुढे जाऊन, हे मूलभूत संशोधन आहे. पायथागोरसचा सिद्धांत हे मूलभूत संशोधन आहे आणि त्याचा उपयोग पुढे जाऊन सिव्हिल इंजिनिअरिंग मध्ये किंवा आर्किटेक्चर मध्ये त्याचा उपयोग हा डिझाईन तयार करण्यासाठी, म्हणजे जेव्हा बिल्डिंग किंवा कुठलंही बांधकाम करायच्या आधी त्याचं एक पहिल्यांदा डिझाईन तयार केलं जातं. तर ते डिझाईन तयार करण्यासाठी पायथागोरसचा सिद्धांताचा वापर केला गेला. तर हे जे आहे याला म्हणतात उपयोजित संशोधन. याची आणखी एक व्याख्या सांगायची झाली तर व्यवहाराभिमुख क्षेत्रातल्या समस्यांच्या निराकरणासाठी म्हणून संशोधन निर्मिती किंवा ज्ञानाची किंवा सिद्धांतांची उपयुक्तता आजमावून पाहणं किंवा उपयुक्तता सिद्ध करून दाखवणं आणि विशिष्ट समस्यांच्या निराकरणासाठी नवीन ज्ञान निर्माण करणं, याला उपयोजित संशोधन असं म्हटलं जातं. आता यालाच उपयोजित संशोधनालाच अजून एक नाव आहे, ते म्हणजे व्यवहाराभिमुख संशोधन. व्यवहाराभिमुख संशोधन म्हणजे व्यावहारिक समस्या सोडवण्यासाठी पूर्वीच्या सिद्धांतांचा वापर करणं म्हणजे उपयोजित संशोधन आहे. कारण काय होतं की दैनंदिन जीवनामध्ये आपल्या कौटुंबिक असतील, सामाजिक असतील किंवा कार्यालयीन समस्या ज्या असतील, तर त्या समस्या आणि वर्तमान काळात उद्भवणाऱ्या ज्या काही अडचणी आहेत त्या सोडवण्यासाठी पूर्वीच्या सिद्धांताचा आणि या उपयोजित संशोधनाचा उपयोग होतो. लक्षात आलं? उपयोजित संशोधन म्हणजे काय? तर पूर्वी सिद्ध केलेल्या गोष्टी किंवा पूर्वी मांडलेले सिद्धांत, पूर्वी मांडलेले नियम किंवा पूर्वी मांडलेली जी तत्व आहेत त्यांचा व्यवहारातील समस्या सोडवण्यासाठी उपयोग करणं आणि व्यवहारातली समस्या सोडवणं, याला उपयोजित संशोधन असं म्हटलं जातं. आता उपयोजित संशोधनाचं महत्व काय आहे किंवा उपयोजित संशोधनाची वैशिष्ट्य काय आहेत ते आपण बघू. आता उपयोजित संशोधनामध्ये नवीन ज्ञानाची निर्मिती करणं हा संशोधनाचा दुय्यम हेतू असतो. पण मुख्य हेतू काय असतो? तर पूर्वी तयार केलेल्या सिद्धांतांचा वर्तमान काळातल्या किंवा व्यवहारातल्या समस्या सोडवण्यासाठी उपयोग करून घेणं. म्हणून मूलभूत संशोधनातून मांडलेल्या सिद्धांतांची पद्धतशीरपणे पडताळणी करून त्याचा उपयोग व्यावहारिक समस्या सोडवण्यासाठी यामध्ये केला जातो. आता मूलभूत संशोधनामधून जे निष्कर्ष काढले जातात किंवा जे नवीन ज्ञान प्राप्त केलं जातं किंवा नवीन तत्व हे मांडली जातात, तर ते केवळ सैद्धांतिक पातळीवर न राहता ते ज्ञान जे आहे किंवा ते जे संशोधन आहे मूलभूत संशोधन, ते व्यावहारिक पातळीवर येतं, कारण व्यवहारातल्या समस्या सोडवण्यासाठी त्याचा उपयोग केला जातो.
विशिष्ट व्यक्ती किंवा विशिष्ट संस्था, विशिष्ट शहर, विभाग, राज्य किंवा विशिष्ट राष्ट्र असं बंधन या संशोधनामध्ये असतं. म्हणजे मूलभूत सिद्धांत कसे आहेत, तर ते जगन्मान्य असतात, ते सार्वभौम असतात. सर्व जगाने त्याला मान्यता दिलेली असते. परंतु उपयोजित संशोधन हे तसं सार्वभौम नसतं. उपयोजित संशोधन हे विशिष्ट संस्थेपुरतं मर्यादित असतं किंवा विशिष्ट राष्ट्रापुरतं किंवा विशिष्ट राज्यापुरतंच ते मर्यादित असतं. त्याचं एक उदाहरण द्यायचं झालं तर आता महाराष्ट्रातल्या लोकांसाठी तयार केलेलं जे डाएट चार्ट आहे, समजा एक महाराष्ट्रातल्या लोकांची काहीतरी समस्या आहे आरोग्याशी संबंधित, तर त्यांच्यासाठी आपण एक डाएट चार्ट तयार केला किंवा आहाराचे नियम तयार केले, तर ते फक्त महाराष्ट्रातल्या लोकांपुरतेच मर्यादित असतात. ते हिमालयातल्या लोकांसाठी किंवा केरळ, तामिळनाडू अशा दाक्षिणात्य राज्यातल्या लोकांसाठी ते उपयोगी पडत नाहीत. कारण का, तर तिथली भौगोलिक परिस्थिती ही वेगळी आहे आणि महाराष्ट्रापुरतंच ते संशोधन मर्यादित असतं. म्हणून उपयोजित संशोधन जे आहे ते त्या त्या भागापुरतं किंवा त्या त्या कामापुरतंच मर्यादित असतं. ते सार्वभौम किंवा सगळ्या जगामध्ये तेच ज्ञान जे आहे उपयोजित संशोधनातलं ते उपयोगी पडत नाही. अशा प्रकारचं जे उपयोजित संशोधन आहे ते वैज्ञानिक पद्धतीवरच आधारित असतं आणि उपयोजित संशोधनाच्या निष्कर्षामध्ये त्रुटी असू शकतात. जसं मूलभूत सिद्धांत हे सार्वभौम असतात, ते सगळीकडे सारखेच असतात किंवा सगळीकडे ते सत्य असतं आणि त्यामध्ये कुठल्याही प्रकारच्या त्रुटी असत नाहीत. परंतु उपयोजित संशोधनामध्ये मात्र या निष्कर्षामध्ये काही त्रुटी या असू शकतात. त्यामुळे त्याचे निष्कर्ष हे सार्वभौम नसतात. तर ही झाली उपयोजित संशोधनाची वैशिष्ट्य किंवा त्याचं महत्व. आता उपयोजित संशोधन जे आहे ते व्यवहारामध्ये उपयोगी पडतं, हे आपण आताच बघितलं. पण हे उपयोजित संशोधन वेगवेगळ्या ठिकाणी कसं उपयोग पडतं किंवा वेगवेगळ्या ज्ञानशाखेमध्ये उपयोजित संशोधनाचं महत्व काय आहे ते आपण बघू. तर पहिला आपण बघू शैक्षणिक शाखा किंवा शैक्षणिक क्षेत्र. आता शैक्षणिक क्षेत्रामध्ये उपयोजित संशोधनाचं काय महत्व आहे, तर शिक्षण शाखा जी आहे किंवा शैक्षणिक क्षेत्र जे आहे ते अतिशय महत्वाचं आहे. कारण का, तर संशोधन हेच मुळामध्ये शिक्षण क्षेत्रामध्येच येतं. म्हणजे शिक्षणातूनच आपण संशोधन कसं करायचं हे शिकतो किंवा ज्ञानाची निर्मिती किंवा ज्ञान प्राप्त करणं हे जसं संशोधनातून आपण ज्ञान प्राप्त करतो, तर ज्ञान प्राप्त करण्याचीच प्रक्रिया आपण शैक्षणिक क्षेत्रामध्ये सुद्धा करत असतो. म्हणून शैक्षणिक क्षेत्र ही अतिशय महत्वाची शाखा आहे आणि शैक्षणिक शाखेमध्ये नेहमीच अनेक अशा वेगवेगळ्या प्रकारच्या समस्या निर्माण होत असतात. यामध्ये आता शैक्षणिक क्षेत्रामध्ये कोण कोण आलं, शिक्षक आले, विद्यार्थी आले, पालक आले आणि शिवाय शाळेमध्ये शिक्षकांशिवाय इतर जो स्टाफ असतो तो स्टाफ असतो, त्या स्टाफची सगळी लोक आले. तर हे सगळे शिक्षण क्षेत्रातले घटक आहेत. म्हणून शिक्षकांच्या समस्या, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या समस्या, विद्यार्थ्यांच्या समस्या, पालकांच्या समस्या, ह्या सगळ्या समस्या ज्या आहेत त्या उपयोजित संशोधनाद्वारे वैज्ञानिक पद्धतीनं संशोधन करून हे सोडवल्या जातात. आणि शिक्षणाचं महत्व आणि शिक्षणाचा प्रचार आणि प्रसार हा उपयोजित संशोधनामुळेच खूप वेगानं होत असतो. आता उदाहरण द्यायचं झालं तर मुक्त विद्यापीठाचा मूळ उद्देश काय आहे. मुक्त विद्यापीठ माहिती आहे, म्हणजे आपण डिस्टन्स लर्निंग मधून किंवा बाहेरून आपण ते शिकू शकतो किंवा ते कोर्सेस करू शकतो किंवा त्या परीक्षा देऊ शकतो. तर हे असं जे मुक्त विद्यापीठ आहे त्याचा उद्देश हाच आहे की विद्यार्थी आपल्याकडं शिक्षण घेण्यासाठी येऊ शकत नाहीत, परंतु आपण ज्ञान घेऊन त्यांच्या घरी जाऊ शकतो. आणि म्हणूनच मुक्त विद्यापीठाचं ब्रीदवाक्य आहे की ज्ञानगंगा घरोघरी. अशा प्रकारे उपयोजित संशोधनाद्वारे हे कार्य राबवण्याची सुरुवात झाली. आता आपलं जे चाललेलं आहे आता, की मी इथे बारामतीमध्ये माझ्या घरात बसलेले आहे, तुम्ही तुमच्या घरात बसलेले आहात, तरी पण इथून मी तुम्हाला शिक्षण देण्याचं काम करते किंवा इथे बसून मी तुम्हाला लेक्चर देते. कशामुळं, तर ह्या मोबाईल टेक्नॉलॉजीचा वापर करून आपण
हे करतोय. हे एक प्रकारचं काय आहे, हे उपयोजित संशोधनच आहे. हा उपयोजित संशोधनाचंच एक उदाहरण आहे. तर अशा प्रकारे शिक्षण शाखेमध्ये कॉम्प्युटर, मोबाईल या सगळ्या टेक्नॉलॉजीचा वापर करून अनेक समस्या आपण यातनं सोडवलेल्या आहेत. नंतर दुसरी जी शाखा आहे याच्यातली उपयोजित संशोधनाचं महत्व असणारी, ती म्हणजे आरोग्य शाखा किंवा आरोग्य क्षेत्र. आता आरोग्य क्षेत्रामध्ये तर उपयोजित संशोधनाचा खूपच मोठ्या प्रमाणावर वापर केला गेलाय. आता आपली जी आधुनिक जीवनशैली आहे, तर ही जी जीवनशैली आहे याच्यामध्ये आहार विहाराच्या चुकीच्या सवयी, त्याच्यानंतर वाढते प्रदूषण, प्रदूषणामध्ये मग जलप्रदूषण आलं, हवा प्रदूषण आलं, अन्न प्रदूषण आलं. तर हे सगळ्यामध्ये जे प्रदूषण वाढतंय, ते वाढतं प्रदूषण आणि आहार विहाराच्या चुकीच्या सवयी याच्यामुळं मनुष्याचं जे आरोग्य आहे ते संकटात आलेलं आहे. अनेक आजार आणि अनेक प्रकारचे आजार त्यामुळं निर्माण झालेले आहेत. म्हणून आरोग्य शाखेमध्ये उपयोजित संशोधन केलं तर आरोग्य सेवेमध्ये सुलभता निर्माण होते आणि आरोग्य सेवेचा पुरेपूर लाभ हा सामान्य जनतेला लाभतो. आता मी उदाहरण दिलं तसं, आता जसं मी घरात बसून तुम्हाला लेक्चर देते आणि तुम्ही शिकताय, त्या पद्धतीनंच आता ऑनलाईन कन्सल्टेशन हे सुद्धा केलं जातं. म्हणजे कुठेही दुसऱ्या गावात जर एखादा रुग्ण असेल तर त्याला कुठल्याही डॉक्टरांचं मार्गदर्शन किंवा सल्ला हा मोबाईलद्वारे घेता येतो. तर हे उपयोजित संशोधनाचंच एक उदाहरण आहे. त्यामुळं जगातल्या कुठल्याही डॉक्टरांशी कुठलाही रुग्ण हा संपर्क साधू शकतो. याशिवाय आता पूर्वी काय व्हायचं की लॅबोरेटरीमध्ये जाऊन सॅम्पल द्यायचे लोक, ब्लड सॅम्पल द्यायचे, युरिन सॅम्पल द्यायचे आणि मग दुसऱ्या दिवशी किंवा संध्याकाळी त्याचा रिपोर्ट आणण्यासाठी पुन्हा लॅबमध्ये पेशंटला जावं लागायचं. पण आता काय होतं, आता सगळे लॅबचे जे रिपोर्ट आहेत किंवा काही सोनोग्राफी केली असेल किंवा काही कुठल्याही तपासणी केल्या असतील तर त्याचे रिपोर्ट हे मोबाईलवर व्हॉट्सअपला घर बसल्या पेशंटला लगेच मिळू शकतात. हे सुद्धा उपयोजित संशोधनाचंच एक उदाहरण आहे. त्यानंतर जी उपकरणं आहेत, थर्मामीटर असेल, ब्लड प्रेशरचं मशीन असेल किंवा स्टेथोस्कोप असेल, तर ही सगळी उपकरणं सुद्धा उपयोजित संशोधनाचीच उदाहरणं आहेत. याशिवाय मागासलेल्या भागातलं आरोग्य उपचार केंद्र, मागासलेल्या भागामध्ये आरोग्य उपचार केंद्र जे चालू केले, हे सुद्धा एक उपयोजित संशोधनाचाच भाग आहे. यानंतर तिसरी जी शाखा आहे ती म्हणजे एन्व्हिरॉन्मेंट, म्हणजेच पर्यावरण शाखा किंवा पर्यावरण क्षेत्र. आता आधुनिक काळामध्ये लोकांनी डोंगर फोडले, जंगलं सगळी तोडली आणि त्या ठिकाणी बांधकामं केली, मग ती राहण्यासाठी असेल किंवा इतर कुठल्याही कारणासाठी असेल. त्यामुळं काय होतंय की पर्यावरणाचा मोठ्या प्रमाणावर ऱ्हास होतोय, पर्यावरणाचं नुकसान होते. जमीन, हवा, पाणी या सगळ्या ठिकाणी प्रदूषण त्यामुळं वाढत चाललेलं आहे. कारखानदारी वाढली, कारखान्यात निर्माण होणारे जे वेगवेगळ्या प्रकारचे विषारी धूर आहेत ते हवेत सोडले जातात, त्याच्यामुळं हवेचं प्रदूषण होते. तिथे निर्माण होणारं जे सांडपाणी आहे किंवा टाकाऊ पदार्थ आहेत ते बऱ्याच वेळा नदीमध्ये किंवा समुद्रामध्ये सोडले जातात आणि त्याच्यामुळं पाण्याचं प्रदूषण होत असतं. आणि ह्या सगळ्या प्रदूषणामुळे काय होतंय तर पर्यावरणाचं नुकसान होतंय, पर्यावरणाचा ऱ्हास होत चाललाय. आणि म्हणून ह्या क्षेत्राचं उपयोजित संशोधन केलं तर त्यामुळे लोकांना पर्यावरणाचं महत्व पटवून देता येईल आणि पर्यावरण संरक्षणासाठी किंवा संवर्धनासाठी लोकांमध्ये जनजागृती आपल्याला करता येईल. उदाहरणार्थ महाराष्ट्र आणि राजस्थान इथं राबवण्यात येणारे पाणी बचाव आंदोलन जे आहे किंवा पाणी बचाव उपक्रम जे आहेत, गावामध्ये पाणी बचाव उपक्रम राबवून त्यातले उत्कृष्ट गावाला बक्षीस दिलं जातं. अशा प्रकारे समाजामध्ये जनजागृती निर्माण करून पर्यावरणाचं संशोधनाचं काम आणि पर्यावरणाच्या संरक्षणाचं काम आणि संवर्धनाचं काम हे आपल्याला करता येऊ शकतं. ते कार्य आपल्याला गतिमान करता येतं. आता जे वेगवेगळ्या प्रकारची धरणं बांधलेली आहेत त्याच्यामुळं पाणी आपल्याला आपण वाचवू शकतो आणि सगळ्या गावांना चांगल्या प्रकारे पाणी पुरवठा करता येतो. त्यामुळे दुष्काळाचं प्रमाण हे
बऱ्याच प्रमाणामध्ये ते कमी आलेलं आहे. याशिवाय सांडपाणी जे आहे कारखान्यांमध्ये होणारं किंवा जे घराघरामध्ये होणारं सांडपाणी आहे किंवा मलनिस्सारण आहे, हे सगळ्याचं व्यवस्थितपणे नियोजन करणं वैज्ञानिक आधारावर, त्यामुळं सुद्धा आपण पर्यावरणाचं संरक्षण करू शकतो. नंतर चौथं जे क्षेत्र आहे ते म्हणजे कृषी क्षेत्र, कृषी शाखा. आता ही तर फारच महत्वाची आहे, कारण आपलं सगळं आहार आणि भरण पोषण आणि आपलं सगळं जीवनच अन्नावर अवलंबून आहे. आणि ते अन्न निर्माण होतं ते कृषी क्षेत्रामध्ये. त्यामुळे कृषी क्षेत्र तर क्षेत्रामध्ये तर संशोधन चांगल्या प्रकारे होणं गरजेचंच आहे. आणि कृषी क्षेत्रामध्ये सुद्धा पूर्वीच्या मानानं आता खूप मोठ्या प्रमाणावर संशोधन झालेलं आहे आणि त्यातल्या खूप समस्या या सोडवल्या गेलेल्या आहेत. म्हणजे वेगवेगळ्या प्रकारची खतं, वेगवेगळ्या प्रकारचे जे कीटकनाशक आहेत, तर त्याच्यामध्ये सुद्धा आता सुरुवातीला रासायनिक खतांचा वापर केला जात होता. आता सेंद्रिय खतं बऱ्याच प्रमाणामध्ये वापरली जात आहेत किंवा सेंद्रिय कीटकनाशकांचा वापर केला जातोय आणि त्याप्रमाणे चांगल्या प्रकारचं अन्न किंवा चांगल्या प्रकारचं पीक शेतकऱ्याला घेता येते आणि पर्यायानं आपल्या आरोग्याचं सुद्धा रक्षण केलं जातंय. आपला जो देश आहे, भारत देश जो आहे, तो शेती प्रधान देश आहे, कृषी प्रधान देश आहे असं आपण म्हणतो. कारण का, तर भारतातली 80% जनता जी आहे ती कृषी व्यवसायाशी संबंधित आहे. त्यामुळं भारताची अर्थव्यवस्था आहे ही कृषी प्रधान अर्थव्यवस्था म्हटली जाते. कारण जर कृषी क्षेत्रात जास्त नफा झाला तरच बाकीच्या क्षेत्रामध्ये सुद्धा जास्त नफा होतो. म्हणून कृषी शाखेमध्ये उपयोजित संशोधन हे अतिशय महत्वाचं मानलं जातं. त्याच्यामुळं कृषी विद्या म्हणजे कृषी क्षेत्रातलं ज्ञान किंवा त्यातली महाविद्यालय, नंतर कृषी अर्थशास्त्र, कृषी अभियांत्रिकी, कृषी विज्ञान किंवा भूमी भूमी विज्ञान, मृदा विज्ञान, या सगळ्या विभागामध्ये उपयोजित संशोधनाला खूप मोठ्या प्रमाणात वाव आहे आणि खूप मोठ्या प्रमाणावर संशोधन हे केलं जातं. त्यामुळे कृषी विज्ञान हे अधिकाधिक समृद्ध होत जात आहे. याचं उदाहरण, एक महत्वाचं उदाहरण जर सांगायचं झालं, सगळ्यांना माहित असलेलं, ते म्हणजे ठिबक सिंचन योजना. पूर्वी काय व्हायचं, खूप मोठ्या प्रमाणावर पाणी दिलं गेलं की पाणी ते काय वाहूनच जायचं किंवा ते जमिनीमध्ये मुरलं जायचं आणि बऱ्याच वेळा, काही वेळा भरपूर पाणी आणि काही वेळा अजिबात पाणीच नाही पिकाला, अशी अवस्था असायची. परंतु ठिबक सिंचन योजना जशी आली तसं काय झालं, जेवढं आवश्यक आहे तेवढंच पाणी शेतकरी त्याच्या पिकांना देऊ शकतात आणि पाणी सुद्धा आपण वाचवू शकतो. अशा प्रकारे उपयोजित संशोधन हे कृषी क्षेत्रामध्ये खूप उपयोगी पडतं. नंतर आणखी एक शाखा म्हणजे कला आणि वाङ्मय शाखा. कला आणि वाङ्मय शाखा. आता मानवी जीवनामध्ये कलेचं अतिशय महत्वाचं स्थान आहे. म्हणजे गायन कला आहे, नृत्य कला आहे, लेखन कला आहे. आता तुम्ही बघा, आपल्या जीवनामध्ये आता जर मोबाईल बंद झाला किंवा टीव्ही बंद झाला किंवा मनोरंजन क्षेत्र जर बंद पडलं तर काय अवस्था होईल? लोकांना वेड लागेल, वेड. कारण का, तर आपण त्याशिवाय जगूच शकत नाही. आता आपल्याला आपल्याला त्याची सवय झालीये. आणि मानवी मन जे आहे ते सतत सुखाचा शोध घेत असतं किंवा मानवी मनाला सतत आनंद हवा असतो. म्हणून मनोरंजनाची आपल्याला आपल्या जीवनामध्ये खूप आवश्यकता आहे किंवा त्याचं खूप महत्व आहे. म्हणून मानवी जीवनात कलेला सुद्धा तितकंच महत्वाचं स्थान आहे. आणि मानवी मनाचा, विचारांचा आणि भावनांचा आविष्कार म्हणून कला आणि वाङ्मय हे निर्माण झालेलं आहे. कला म्हणजे काय, तर मानवी मनातले जे विचार आहेत किंवा मानवी मनातले जे भावना आहेत, तर त्या व्यक्त करणं किंवा त्यांचा एक आविष्कार म्हणजेच कला किंवा वाङ्मय आहे. आणि इतर क्षेत्राप्रमाणेच साहित्य किंवा कला हे सुद्धा एक संशोधनाचं क्षेत्र आहे. परंतु साहित्याचं स्थान जे आहे ते स्वतंत्र आणि वेगळं आहे. या क्षेत्रामध्ये उपयोजित संशोधन जर केलं तर प्रतिभा आणि नवनिर्मिती प्रधान अशा कलाक्षेत्राची निर्मिती होते. आता पूर्वी चित्रपट निर्माण करणं किंवा चित्रपटाचं शूटिंग करणं याच्यापेक्षा आत्ताचे जे चित्रपट निर्माण करणं किंवा चित्रपटाचं शूटिंग करण्याची जी पद्धत आहे ही खूपच वेगळी आहे. म्हणजे
त्याच्यामध्ये अनेक सुधारणा झालेल्या आहेत. म्हणजे पूर्वी ज्या ज्या समस्या येत होत्या त्या त्या समस्या सगळ्या एक एक उपयोजित संशोधनाद्वारे सोडवत गेले. आणि त्याप्रमाणे आणि त्यामुळं काय झालंय की मनोरंजन करण्यासाठी जी चित्रपट निर्मिती आहे, नाटकाची जी निर्मिती आहे, ती आता खूपच समृद्ध झालेली आहे. म्हणजे जेव्हा माईकचा शोध लागल्यानंतर कितीही लोक असले तरी त्या सगळ्यांना ऐकू जाईल अशा पद्धतीनं नाटक हे केलं जायचं. जेव्हा माईक नव्हते त्यावेळी काय करायचं, खूप थोड्या लोकांना, पुढं बसणाऱ्या लोकांनाच फक्त ऐकू जायचं ते, बाकी लोकांना ते ऐकू जात नव्हतं. जशी माईकची निर्मिती झाली तसं ते खूप लोकांना ऐकू जायला लागलं. नंतर रेकॉर्डिंगची सोय झाली, नंतर चित्रपटाची निर्मिती झाली आणि त्याच्यामुळं हे कलाक्षेत्र जे आहे ते अतिशय उच्च स्तरावर येऊन पोचलेलं आहे. आता पूर्वी आपल्याला थिएटरमध्ये जाऊनच सिनेमा बघायला लागायचा, पण आता आपण काय करतो, घरात टीव्हीवर सिनेमा सिनेमा घरात आला, आपण घरात बसून टीव्हीवर सिनेमा बघायला लागलो. आता तर तो आपल्या हातातच आला. आता आपण मोबाईलवर सुद्धा सिनेमा बघू शकतो किंवा कॉम्प्युटरवर सुद्धा सिनेमा बघू शकतो. आणि त्याच्यातही खूप वेगवेगळ्या प्रकारची संशोधनं झालेली आहेत. आणि ही सगळी संशोधनं जी आहेत ती उपयोजित संशोधनाचेच प्रकार आहेत किंवा हा उपयोजित संशोधनाचाच भाग आहे. अशा प्रकारे शैक्षणिक क्षेत्र, आरोग्य क्षेत्र, पर्यावरण क्षेत्र, कृषी क्षेत्र, कला क्षेत्र या सगळ्या क्षेत्रामध्ये वेगवेगळ्या समस्या सोडवण्यासाठी उपयोजित संशोधनाचा उपयोग होतो. ठीक आहे, हे झालं उपयोजित संशोधन. नंतर तिसरा जो प्रकार आहे संशोधनाचा, मुख्य प्रकार, तो म्हणजे कृती संशोधन. आता कृती संशोधन आणि उपयोजित संशोधन हे साधारणपणे सारखेच आहेत, पण दोन्ही एकच नाही, दोन्ही वेगळं वेगळं आहे. कृती संशोधन हे फक्त उपयोजित संशोधनाशी मिळतं जुळतं आहे, पण प्रकार हा वेगळा आहे. तर ते काय आहे, तर उपयोजित संशोधन जे आहे ते संपूर्ण समाजाच्या व्यवहारिक समस्या या सोडवण्यासाठी केलं जातं. जसं मूलभूत संशोधन जे आहे ते सार्वभौम असतं, म्हणजे सगळ्या जगाला ते मान्य असतं किंवा सगळीकडे ते सत्य असतं, त्याच्यामध्ये काहीही बदल होत नाही. तसं उपयोजित संशोधन हे सार्वभौम जरी नसलं तरी ते विशिष्ट समाजासाठी, विशिष्ट संस्थेसाठी, विशिष्ट क्षेत्रासाठी मात्र असतं. म्हणजे सगळ्या सगळ्या त्या संस्थेसाठी किंवा पूर्ण समाजाच्या व्यावहारिक समस्या सोडवण्यासाठी हे उपयोजित संशोधन केलं जातं. परंतु कृती संशोधन जे आहे ते वैयक्तिक असतं, ते आपल्या आपल्या पुरतं असतं. म्हणून कृती संशोधन हे वैयक्तिक व्यावहारिक समस्या सोडवण्यासाठी केलं जातं. उदाहरणार्थ काय, तर गतिमंद बालक. आता गतिमंद बालक जे आहे ते त्या बालकाच्या विशिष्ट समस्यांचा त्याच्यामध्ये अभ्यास केला जातो आणि त्याप्रमाणे त्याची उपाययोजना केली जाते आणि त्या बालकाला प्रशिक्षण दिलं जातं. तर हे फक्त त्या बालकापुरतंच मर्यादित असतं. किंवा एखादा पेशंट आहे समजा, जरी एकच आजार असला तरी सुद्धा त्या आजाराचे परिणाम प्रत्येक व्यक्तीमध्ये, प्रत्येक पेशंटमध्ये वेगळे वेगळे दिसत असतात. त्यामुळं एखाद्या आजाराच्या, एखाद्या रुग्णावर केलेली जी उपाययोजना आहे किंवा त्याला दिलेली जी ट्रीटमेंट आहे किंवा त्यासाठी जे संशोधन केलं जातं हे फक्त त्या व्यक्तीपुरतं मर्यादित असतं, ते वैयक्तिक असतं. म्हणून त्याला आपण कृती संशोधन असं म्हटलं जातं. आता कृती संशोधनाच्या संशोधकांनी व्याख्या सांगितलेल्या आहेत. त्या कशा आहेत, तर आपल्या व्यवसायामध्ये सुधारणा व्हावी यासाठी त्यातल्या ज्या समस्या आहेत किंवा त्यामध्ये निर्माण होणारे जे प्रश्न आहेत त्यांचा शास्त्रीय पद्धतीनं अभ्यास केला जातो आणि मग त्यावर उपाययोजना केली जाते. याला कृती संशोधन म्हणतात. म्हणजे आपल्या व्यवसायामध्ये किंवा आपलं जे काम आहे त्या कामामध्ये काही समस्या असतील तर त्या सोडवण्यासाठी काही उपाययोजना केली जाते, त्याचा अभ्यास केला जातो वैज्ञानिक पद्धतीनं, तर त्याला कृती संशोधन असं म्हटलं जातं. दुसरी जी व्याख्या सांगितलेली आहे ती अशी आहे की आपल्या दैनंदिन कामकाजामध्ये, आपलं जे दैनंदिन जे आपलं काम आहे तर त्या कामामध्ये एखाद्या व्यक्तीला जर एखादी समस्या भेडसावत असेल किंवा एखाद्या समस्येमुळं त्रास होत असेल तर तेव्हा वैज्ञानिक पद्धतीनं
ही समस्या सोडवण्याचा स्वतःसाठी केलेला जो प्रयत्न असतो तो प्रयत्न म्हणजे कृती संशोधन आहे. आता कृती संशोधन जे आहे ती एक प्रकारची चक्रीय प्रक्रिया आहे. म्हणजे जोपर्यंत त्या समस्या सुटत नाही किंवा जोपर्यंत ती समस्या सोडवण्यासाठी काही उपाय सापडत नाही तोपर्यंत ते कृती संशोधन हे सतत चालूच राहतं. म्हणजे असं नाही की संशोधन केलं आणि समस्या सुटली. तर असं होत नाही की एखादी समस्या सोडवण्यासाठी उपाय सापडतो पण तो तात्पुरता असतो किंवा त्यामध्ये त्रुटी असतात. म्हणून काय केलं जातं, मग ती समस्या सोडवण्यासाठी अजून नवीन ह्याच्यापेक्षा चांगला उपाय काय आहे याचा शोध हा घेत राहतो माणूस. आणि अशी ती चक्र ते चालूच राहतं. ती समस्या पूर्णपणे चांगल्या प्रकारे सुटेपर्यंत त्याच्यावर उपाय सापडेपर्यंत ती प्रक्रिया संशोधनाची चालूच राहते. त्याला कृती संशोधन असं म्हटलं जातं. आता ह्या कृती संशोधनामध्ये जे निष्कर्ष काढले जातात ते प्रत्येकाच्या बाबतीत हे वेगळे वेगळे असतात. एकच उपाययोजना सगळ्यांना लागू पडत नाही किंवा एकाच उपाययोजनेचा सगळ्यांना सारखाच किंवा चांगला उपयोग होईलच असं नाही. ते प्रत्येक व्यक्तीच्या बाबतीत वेगळे वेगळे असतात. ते सार्वभौम किंवा जगन्मान्य असत नाही. आता उदाहरण जर द्यायचं झालं तर अतिस्थूलता म्हणजे एखादा खूप लठ्ठ माणूस असेल तर त्याला दिलेले जे व्यायाम प्रकार आहेत किंवा त्याला दिलेला जो आहार आहे किंवा योगाभ्यास जो आहे तो त्या व्यक्तीपुरताच मर्यादित असतो. तेच सगळे उपाय दुसऱ्या व्यक्तीला, मग दुसरी व्यक्ती लठ्ठ जरी असली तरी दुसऱ्या व्यक्तीला ते लागू पडतीलच असं नाही. ते त्या फक्त व्यक्तीपुरतच मर्यादित असतं. तर याला म्हणतात कृषी संशोधन. तर आता कृषी संशोधनाची वैशिष्ट्य कोणती आहे, त्याचं महत्व काय आहे, कशाला म्हणायचं कृती संशोधन किंवा कृती संशोधनाचं महत्व काय आहे ते आपण बघूया. आता मूलभूत संशोधनामध्ये नवीन ज्ञान निर्माण होत असतं. उपयोजित संशोधनामध्ये सुद्धा म्हणजे मूलभूत संशोधनातले सिद्धांत व्यावहारिक समस्या सोडवण्यासाठी आपण पडताळून पाहतो, ज्याला उपयोजित संशोधन म्हणतो. तर ते उपयोजित संशोधन करत असताना सुद्धा आपल्याला नवीन ज्ञान हे मिळत असतं. त्यात पण नवीन ज्ञानाची भर पडत असते. तर त्याप्रमाणे कृती संशोधनामध्ये नवीन ज्ञानाची निर्मिती होत नाही. तर केवळ दैनंदिन समस्या सोडवण्याचा फक्त या कृती संशोधनामध्ये प्रयत्न केलेला असतो. आता कृषी संशोधनाचा जो मुख्य हेतू आहे, मुख्य हेतू काय आहे कृती संशोधनाचा, तर आपली स्वतःची जी समस्या आहे त्या समस्येचा वैज्ञानिक पद्धतीनं आधी अभ्यास केला जातो आणि वैज्ञानिक पद्धतीनंच त्याचं निराकरण करण्यासाठी त्याच्यावर उपाययोजना केली जाते. आणि त्यामुळं काय होतं की आपली समस्या वैज्ञानिकपणे स्वतःची समस्या सोडवणं म्हणजे कृती संशोधन. आता या कृती संशोधनामुळं व्यावहारिक समस्या या लगेच आपल्या तात्काळ सोडवल्या जातात आणि त्यामुळं परिस्थितीमध्ये सुधारणा दिसून येते. म्हणजे आता जर ह्याचं एक उत्तम उदाहरण द्यायचं झालं तर आपलं जे काही कारखाना असेल आपला किंवा आपलं जे कामाचं ठिकाण आहे तिथं आपल्याला काही समस्या येत असेल तर ती समस्या सोडवण्यासाठी आपण काहीतरी उपाययोजना करणं. त्यामुळं काय होतं, आपली ती समस्या सुटते. त्यामुळं वेळेची पण बचत होते आणि पैशाची पण बचत होते. नंतर कृती संशोधन ही एक चक्रीय प्रक्रिया आहे. मी आता सांगितलं तसं जोपर्यंत आपली समस्या सुटत नाही किंवा जोपर्यंत त्याच्यावर चांगला उपाय आपल्याला सापडत नाही तोपर्यंत ती संशोधनाची प्रक्रिया ही चालूच राहते. आणि अपेक्षित निष्कर्षापर्यंत पोहोचेपर्यंत ती प्रक्रिया सतत आपल्याकडून चालू राहत असते किंवा सतत संशोधन हे चालू राहतं म्हणून त्याला चक्रीय प्रक्रिया म्हणतात. आता कृती संशोधन जे आहे त्याच्यातून जे काही निष्कर्ष निघतात, कृती संशोधनामधून जे काही निष्कर्ष निघतात तर ते निष्कर्ष हे फक्त त्या क्षेत्रापुरते, त्या संस्थेपुरते किंवा त्या व्यक्तीपुरतेच मर्यादित असतात. ते सार्वभौम असत नाहीत. कारण प्रत्येक क्षेत्रातल्या समस्या या वेगळ्या असतात. प्रत्येक समस्येचं स्वरूप वेगळं असतं. त्यामुळे एक उपाययोजना जगात सगळीकडे लागू पडत नाही. त्यामुळे ते सार्वभौम नसतात.
तर अशी ही कृती संशोधनाची ही वैशिष्ट्य आहे. आता आपल्याला यातून काय शिकायचंय, तर संशोधनाचे जे आपण प्रकार बघितले, हे 3 प्रकार, मूलभूत संशोधन, उपयोजित संशोधन आणि कृती संशोधन. तर या तिन्ही संशोधनाच्या प्रकारातला कोणता प्रकार हा योगामधल्या संशोधनासाठी उपयुक्त आहे? कारण आता तुम्ही सगळे योगाचे विद्यार्थी आहात. तुम्ही योगशास्त्रामध्ये संशोधन करणार आहात आणि मग एक त्याच्यावर लघुशोध प्रबंध लिहिणार आहात. तर मग आपल्याला जर योगामध्ये संशोधन करायचं आहे, तर या 3 प्रकारातला कोणता प्रकार हा योगामधल्या संशोधनासाठी उपयुक्त आहे, हे तुमच्या दृष्टीनं जास्त महत्वाचं आहे. किंवा योग संशोधनासाठी उपयोजित संशोधनाचं महत्व काय आहे? कारण योग संशोधनासाठी आपण उपयोजित संशोधन हा प्रकार आपण वापरणार आहोत, किंवा योगामधलं संशोधन हे उपयोजित संशोधनाचा प्रकार आहे, किंवा उपयोजित संशोधन आपण केलं जातं. कारण योगामध्ये जे काही नियम आहेत, योगाचं जे ज्ञान आहे, किंवा योगामधले जे मूलभूत सिद्धांत आहेत, ते आपल्या प्राचीन ऋषी मुनींनी लिहून ठेवलेलं आहे. ते आपल्याला त्यांनी सांगितलेलंच आहे आणि आपण ते शिकतो पण आहोत. आता त्यांनी त्याच्यावर वेगवेगळे प्रयोग केले, वेगवेगळी त्याच्यावर खूप कष्ट घेतले, अभ्यास केला, त्याच्यात प्रयोग केले आणि त्यानंतरच त्यांनी हे ज्ञान आपल्या समोर ठेवलेलं आहे. परंतु ते ज्ञान आत्ताच्या परिस्थितीमध्ये आत्ता आपल्याला ते उपयोगी पडतंय का नाही, म्हणून ते सिद्धांत आपण पुन्हा एकदा पडताळून बघतोय. म्हणून हे उपयोजित संशोधन आहे. आणि जे पूर्वी सांगून ठेवलंय त्याचेच आपण पुन्हा पुन्हा प्रयोग करतो आणि ते योग संशोधनामध्ये पुन्हा एकदा सिद्ध करतो. आता संशोधनाचे एकूण 3 प्रकार आहेत: मूलभूत संशोधन, उपयोजित संशोधन आणि कृती संशोधन. आणि योगामधल्या संशोधनासाठी उपयोजित संशोधन हा जो प्रकार आहे, हाच सगळ्यात जास्त आपल्याला उपयोगी पडणार आहे. एखादी जेव्हा सामाजिक समस्या उद्भवते, त्यावेळी त्या समस्येचा पद्धतशीरपणे वैज्ञानिक पद्धतीत आधी अभ्यास केला जातो आणि मग पद्धतशीरपणे वैज्ञानिक प्रयोग करून ती समस्या सोडवण्याचा प्रयत्न या संशोधनामध्ये केला जातो आणि त्याचा फायदा हा संपूर्ण समाजाला होत असतो. आणि योगाचा मुख्य हेतू काय आहे? तोच आहे की ह्या योगशास्त्राचा किंवा ह्या प्राचीन शास्त्राचा सगळ्या समाजाला शारीरिक आणि मानसिक आरोग्य टिकवण्यासाठी किंवा ते आरोग्य सुधारण्यासाठी संपूर्ण समाजाला याचा उपयोग व्हावा. पण आपण जर असं नुसतं सांगितलं की या ऋषींनी असं सांगितलंय तुम्ही हे करा, त्या ऋषींनी असं सांगितलंय तुम्ही ते करा, असं आपण सांगितलं तर काय होतं? कोणीही ऐकणार नाही. कारण हे वैज्ञानिक युग आहे. जोपर्यंत वैज्ञानिक पातळीवर आपण ते सिद्ध करून दाखवत नाही, तोपर्यंत आपलं कुणीही ऐकणार नाही किंवा त्याप्रमाणे कुणीही वागणार नाही. म्हणून आपल्याला पुन्हा नव्यानं प्रयोग करून ते सिद्ध करावं लागतं. तेव्हाच लोक ऐकतात आणि त्याचा समाजामध्ये प्रचार आणि प्रसार होतो. योग जे आहे ते केवळ शारीरिक आरोग्य सुधारण्यासाठी आहे का? नाही. शारीरिक आरोग्य, मानसिक आरोग्य तर योगामुळे सुधारतच. पण योग ही जीवन जगण्याची एक कला आहे. ही एक उत्तम जीवनशैली आहे. आणि आयुष्य कसं जगावं, शरीराची आणि मनाची काळजी कशी घ्यावी, त्याचं आरोग्य कसं टिकवावं, हे योग आपल्याला शिकवत असतो. पूर्वीचे जे महान ऋषी आहेत, पतंजली आहेत, शांडिल्य आहेत, अथर्व ऋषी आहेत, तर भरद्वाज ऋषी आहेत, तर या सगळ्या ऋषींनी जे सिद्धांत सांगितलेले आहेत योगाचे, त्यांची उपयुक्तता पुन्हा एकदा आजमावून बघणं, पुन्हा एकदा लोकांवर त्याचे प्रयोग करून ते सिद्ध करणं आणि लोकांना पटवून देणं, हेच आपण योग संशोधनामध्ये किंवा या उपयोजित संशोधनामध्ये आपण करत असतो. आता जी जीवनशैली आहे, तर या बदलत्या जीवनशैलीचा लोकांच्या केवळ शरीरावरच नाही, तर शरीरावर, मनावर आणि आत्म्यावर सुद्धा दुष्परिणाम होतोय. त्याचा प्रभाव पडतोय आणि त्यामुळं दिवसेंदिवस आरोग्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या समस्या उद्भवत आहेत. म्हणजे आता तुम्ही जर कुठल्याही मानसोपचार तज्ञाच्या दवाखान्यात किंवा हॉस्पिटलमध्ये जा तुम्ही,
तिथं प्रचंड गर्दी असते. म्हणजे शारीरिक आरोग्य, शरीराचे जेवढे रोग आहेत किंवा शारीरिक रोगांचे जेवढे पेशंट आहेत त्याच्यापेक्षा जास्त मनोरुग्णांची संख्या आहे. आणि मनोरुग्णांची संख्या ही दिवसेंदिवस वाढतच चाललेली आहे. त्यामुळे लोकांचे आरोग्य हे धोक्यात आलंय. म्हणजे आरोग्याच्या शारीरिक समस्या, मानसिक समस्या आणि आध्यात्मिक समस्या सुद्धा दिवसेंदिवस वाढत चाललेल्या आहे. आणि या बदलत्या परिस्थितीला समर्थपणे तोंड कसं द्यायचं आणि आपलं शारीरिक मानसिक आरोग्य कसं टिकवायचं, ते कसं सुधारायचं, हे उपयोजित संशोधनाद्वारे समाजाच्या अंतिम घटकापर्यंत आपण हे योगाचं ज्ञान आपण पोहोचू शकतो, जर आपण योगामध्ये जास्तीत जास्त संशोधन केलं तर. त्यामुळं काय होईल की लोकांच्या मध्ये योगाबद्दलची जागृती वाढेल. लोकांना योगाचं महत्व कळेल, योगाचं महत्व पटेल आणि निरोगी आणि सुदृढ समाज हा निर्माण होईल. योगाचा जर उपचारासाठी म्हणून आपण उपयोग केला किंवा योगाचा उपचारात्मक दृष्टिकोनातून विचार केला तर योग हे काय आहे, केवळ अध्यात्म नसून ते एक विज्ञान आहे, सायन्स आहे. आणि त्यामुळे योगशास्त्रामध्ये संशोधनाला प्रचंड वाव आहे. आता वर्तमान काळामध्ये जगात योगा थेरपी जी आहे ती यशस्वीपणे राबवली जात आहे. म्हणजे सगळ्या जगभरातले लोक योग शिकायचा प्रयत्न करतात, प्राणायाम शिकायचा प्रयत्न करतात, ध्यान धारणा शिकतात आणि ते स्वतःच्या शारीरिक आणि मानसिक उन्नतीसाठी त्याचा उपयोग उपयोग करून घेतात. नियमित योगाभ्यासामुळे काय होतं तर आजाराचं समूळ उच्चाटन होतं. आता जेव्हा वेगवेगळ्या प्रकारची औषधं एखाद्या आजारासाठी घेतली जातात त्यावेळी ऍलोपॅथिक औषधांनी तर फक्त लक्षणच बरी होतात, म्हणजे लक्षणच कमी होतात, पूर्णपणे तो आजार नष्ट होत नाही. आयुर्वेदिक जे उपचार आहेत त्यांनी मुळापासून त्या रोगाचं उच्चाटन होतं. पण जर रुग्णांनी पुन्हा पुन्हा अपथ्य केलं, नको ते आचरण केलं तर ते आजार पुन्हा पुन्हा उद्भवतात. पण नियमित योगाभ्यासानं मात्र आजाराचं समूळ उच्चाटन होणं शक्य आहे. आणि नियमित योगासनं म्हणजे जर नियमितपणे कायमच जर मनुष्य योगासनं करत राहिला तर ते आजार पुन्हा पुन्हा निर्माण होणारच नाही. म्हणून रोगांचं समूळ उच्चाटन योगा थेरपीद्वारे कसं होऊ शकतं हे आपण लोकांना उपयोजित संशोधनाद्वारे पटवून देऊ शकतो आणि त्यामुळे समाजामध्ये त्याचा प्रसार होऊ शकतो. नंतर योगाशास्त्रामध्ये अनेक प्रक्रिया आहेत. जसं सूक्ष्म व्यायाम आहेत, नंतर योगासनं आहेत, प्राणायाम आहे, नंतर धारणा आहे, ध्यान आहे आणि सगळ्यात शेवटची पायरी म्हणजे समाधी अवस्था. त्यानंतर शुद्धी क्रिया सुद्धा आहेत. शरीराची आणि मनाची शुद्धी कशी करायची योगाद्वारे त्यासाठी सुद्धा षटकर्म सांगितलेली आहेत. म्हणजे कपालभाती, धौती, नवली, नंतर त्राटक, अशा षटकर्मांच्या ज्या शुद्धी क्रिया सांगितलेल्या आहेत त्या सुद्धा योगामध्ये अनेक प्रकारचे रोग बरे करण्यासाठी उपयुक्त आहेत. तर ह्या सगळ्याचा उपयोजित संशोधनाद्वारे वैज्ञानिक पद्धतीनं संशोधन करून मानवी जीवनाला त्याचा कसा उपयोग करून घेता येईल आणि मानवी जीवन हे कसं निरोगी आणि सुदृढ समृद्ध करता येईल हे आपण उपयोजित संशोधनाद्वारे लोकांना पटवून देऊ शकतो. आणि त्यामुळे समाजात योगशास्त्राबद्दल जागरूकता वाढू शकते, त्यामुळे त्याचा प्रसार होऊ शकतो आणि औषधांच्या दुष्परिणामापासून आपण लोकांना दूर पण ठेवू शकतो. आता उपयोजित संशोधन पद्धती जी आहे तर या संशोधनाद्वारे योगशास्त्रामध्ये संशोधन केलं जातं आणि योगिक साधनेचा व्यक्तीच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर कोणकोणते परिणाम होतात हे आपण शास्त्रीय पद्धतीनं मांडू शकतो. म्हणजे आता आपल्याकडे ज्या योग संशोधन संस्था आहेत, आपल्या इथं जगातली सगळ्यात पहिली योग संशोधन संस्था ही महाराष्ट्रात स्थापन झाली, ते पण पुणे जिल्ह्यात लोणावळा इथं कैवल्यधाम योग संशोधन संस्था आहे. तर तिथं सतत
योगावर संशोधन चालू असतात. म्हणजे उदाहरणार्थ कपालभातीचा ब्लड प्रेशरवर काय परिणाम होतोय, कसा परिणाम होतोय, याच्यावर संशोधनं झालेली आहेत. त्यानंतर ध्यान धारणेचा मेंदूच्या कार्यावर कसा परिणाम होतोय, हे वेगवेगळ्या आधुनिक उपकरणांद्वारे ते बघितलं जातं, निरीक्षणं नोंदवली जातात आणि त्याच्यावर सुद्धा संशोधन केलं जातं. तर अशा प्रकारे सगळ्याच यौगिक प्रक्रियांचा शरीराच्या प्रत्येक अवयवावर किती परिणाम होतो हे याचा अतिशय सूक्ष्मपणे अभ्यास केला जातो आणि त्याच्यावरून निष्कर्ष मांडले जातात. आणि त्यामुळं प्रत्यक्षात साधना न करता संशोधनामुळे लोकांचा याच्यावर विश्वास बसतो आणि त्यामुळं ते योगाकडं आकर्षित होतात. आपण वैज्ञानिक पद्धतीनं संशोधन करून जर एखादी गोष्ट सिद्ध करून दाखवली तर लोकांचा लगेच विश्वास बसतो आणि लोक ते करायला सिद्ध होतात, ते स्वीकारतात ते ज्ञान. आधुनिक औषधोपचार जे आहेत ते काय आहेत, ते फक्त लक्षणं कमी करतात. रोगाचं समूळ उच्चाटन त्यानं होत नाही. परंतु योगामुळं काय होतं, नियमित जर योग साधना केली तर त्या रोगांचं हे समूळ उच्चाटन करणं जे आहे ते शक्य होतं. नंतर आधुनिक औषधं जी आहेत ती त्या औषधांचे दुष्परिणाम आपल्याला सहन करावे लागतात. आणि आता आपण बघतोय एखादा व्हायरसची साथ आली ती त्याच्यावर आपण संशोधन करून जालीम औषध काहीतरी अँटीव्हायरल अँटीबॅक्टेरियल असं आपण शोधून काढतो आणि त्या रोगावर आपण विजय मिळवतो. तो रोग मग होण्याचं प्रमाण हे कमी होतं. किंवा त्याच्यावर आपण व्हॅक्सिन शोधून काढतो आणि व्हॅक्सिनेशनमुळे त्या रोगाचं आपण समूळ उच्चाटन करतो. पण काय होतं, त्याच व्हायरसमध्ये त्याच बॅक्टेरियामध्ये काही म्युटेशन्स होतात. म्हणजे त्या जीवाणू विषाणू काय करतात, ते आपल्या शरीराची रचना बदलतात आणि त्यामुळं काय होतं, आपण जे व्हॅक्सिन किंवा अँटीव्हायरल औषधं शोधून काढलेली असतात ती मग त्यांच्यावर उपयोगी पडत नाहीत, त्याला रेझिस्टन्स येतो. मग अजून त्याच्यापेक्षा जालीम काहीतरी औषधं आपल्याला पुन्हा शोधून काढावी लागतात आणि त्याचा विषासारखा किंवा विषप्रद प्रभाव असा आपल्या शरीरावर पडत असतो. मग हे चक्र असं चालूच राहणार. एक व्हायरस जाणार, दुसरा येणार, दुसरा जाणार, तिसरा येणार. सतत असे वेगवेगळ्या प्रकारचे व्हायरस, वेगवेगळ्या प्रकारचे जीवाणू, वेगवेगळ्या प्रकारच्या साथी ह्या येतच राहणार. आपण किती औषधं शोधून काढणार त्याच्यावर आणि प्रत्येक औषधाचा परत शरीरावर दुष्परिणामच होत आहे. म्हणजे त्या दुष्परिणामाचा त्रास परत आपल्याला सहन करावा लागतोय. तर म्हणून याला सगळ्यात उत्तम उपाय काय, तर योग साधना करून आपली जी स्वतःची प्रतिकार शक्ती आहे तीच स्ट्रॉंग ठेवणं. आपली प्रतिकार शक्ती जर चांगली झाली तरी किती किती का नवीन नवीन जीवाणू विषाणू येणार, आपण त्याला समर्थपणे तोंड देऊ शकतो. म्हणून आजार झाल्यावर त्याच्यावर उपाय करण्यापेक्षा आजार होऊच नये यासाठी आपली प्रतिकार शक्ती स्ट्रॉंग किंवा चांगली ठेवणं हे सगळ्यात चांगला उपाय आहे किंवा हे सगळ्यात उत्तम आहे. आणि त्यासाठी नियमित योगाभ्यास हा आपल्याला उपयोगी पडू शकतो. आणि हे उपयोजित संशोधनाद्वारे आपण सिद्ध करू शकतो आणि लोकांना पटवून देऊ शकतो. आता योगशास्त्रामध्ये जे नवीन नवीन संशोधन होते, ज्या नवीन नवीन संकल्पना आणि त्यांचा उपचारात्मक वापर जो आहे तो आता संशोधनामुळं वाढलेला आहे. आता उदाहरण द्यायचं झालं तर करोना काळामध्ये याच्यावर संशोधन करून सिद्ध केलं गेलं की भ्रामरी प्राणायामामुळं करोना होण्याचं प्रमाण हे कमी होतंय किंवा करोनाचे जे इन्फेक्शन आहे ते आपण टाळू शकतो. वेगवेगळ्या व्हायरसेसचं जे इन्फेक्शन आहे ते भ्रामरी प्राणायामामुळं आपण टाळू शकतो. किंवा जलनेती जर केली तर जलनेतीमुळं सुद्धा आपण व्हायरसचा विरोध आपण करू शकतो. हे करोनाच्या काळामध्ये आपण सिद्ध केलेलं आहे आणि त्याचा वापर सुद्धा लोकांनी केलाय आणि स्वतःचा त्या साथीपासून बचाव सुद्धा केलेला आहे. म्हणून पूर्वी केल्या जाणाऱ्या ज्या योगिक प्रक्रिया आहेत या साधना म्हणून केल्या जात होत्या, परंतु त्याच प्रक्रिया आज आपण उपचार म्हणून सुद्धा करू शकतो किंवा करतो आणि हे उपयोजित संशोधनाद्वारेच आपण सिद्ध करू शकलो. त्यामुळं यौगिक प्रक्रिया या केवळ ही केवळ योग साधना नाहीये, तर आरोग्यातल्या ज्या समस्या आहेत त्या समस्यांचं निराकरण करण्यासाठी सुद्धा या यौगिक प्रक्रियांचा उपयोग हा मोठ्या प्रमाणावर
होऊ शकतो, हे आपण आता उपयोजित संशोधनाद्वारे सिद्ध केलेलं आहे. एरवी सुद्धा जे लोक नियमितपणे जलनेती करतात किंवा भ्रामरी प्राणायाम करतात, तर त्या लोकांना सहसा श्वसन संस्थेशी निगडीत असे आजार शक्यतो होत नाहीत किंवा सहजासहजी होत नाहीत. हे आता कित्येक वेळा सिद्ध केलं गेलेलं आहे. त्यामुळं योग साधना हीच आरोग्य समस्या दूर ठेवण्यासाठी सगळ्यात प्रभावी उपाययोजना आहे. हे आपण उपयोजित संशोधनाद्वारेच वारंवार आपण सिद्ध केलेलं आहे. नंतर योगशास्त्रात जे उपयोजित संशोधन केलं जातं त्यामुळं मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती सुद्धा करता येऊ शकते. म्हणजे योगामध्ये जे काही वापरलं जातात, जे उपकरण वापरले जातात, तर त्याच्यामुळं काय होतं, रोजगार निर्मिती सुद्धा होते. म्हणजे योगा मॅट, वेगवेगळ्या प्रकारचे योगा मॅट्स आता बाजारामध्ये उपलब्ध आहेत, किंवा योगा पॅन्ट, योगा टी शर्ट, किंवा योगासाठी वापरल्या जाणारे छोटे छोटे ब्लॉक्स, दोरी किंवा काही काठी वगैरे अशी उपकरणं ज्यावेळी योगासाठी वापरली जातात, योगासनं शिकताना सुरुवातीच्या काळात वापरली जातात, तर त्यांची निर्मिती करणं हा एक स्वतंत्र व्यवसाय होऊ शकतो आणि त्याच्यामुळं रोजगार निर्मिती होऊ शकते. याशिवाय शुद्धिक्रिया सेंटर किंवा योगासन प्रशिक्षण केंद्र, योग महाविद्यालय अशी सुद्धा चालू आहेत. आता तर आपण ऑनलाईन, घर बसल्या ऑनलाईन योगा क्लासेस घेऊ शकतो, जेणेकरून ज्यांना योग शिकायचे आहे तर त्यांना कुठेही न जाता घर बसल्या ते कॉम्प्युटरवर किंवा मोबाईलवर ऑनलाईन पद्धतीनं योग प्रशिक्षण घेऊ शकतात. तर अशा योग प्रशिक्षण, योगाचे सेंटर्स, शुद्धिक्रिया सेंटर असे चालवून त्यातून रोजगार निर्मिती ही होऊ शकते. तर यामध्ये सुद्धा उपयोजित संशोधनाला खूप मोठ्या प्रमाणावर वाव आहे. तर इथं आपलं संशोधनाचे जे मूलभूत 3 मुख्य प्रकार आहेत ते संपलेले आहेत. आता पुढचे जे प्रकार आहेत ते आहेत पद्धतीच्या आधारे संशोधनाचे प्रकार. आता हे जे पद्धती आपण 3 बघितल्या, त्याच्यात कुणाला काही शंका आहे का? 3 मुख्य प्रकार जे आपण बघितले आता संशोधनाचे, त्याच्यामध्ये कुणाला काही शंका आहे का? असेल तर विचारा. आता मी जे हे सांगितलं की उपयोजित संशोधन हे योगामध्ये कसं उपयोगी पडतं, याच्यावर परीक्षेत बऱ्याच वेळा प्रश्न येतो. याच्यावर बऱ्याच वेळा प्रश्न येतो की योगशास्त्रामध्ये कोणत्या प्रकारचं संशोधन किंवा कोणत्या पद्धतीनं संशोधन केलं जातं आणि त्याचं महत्व स्पष्ट करा. तर मी आता जे सांगितलं ते सगळं मुद्देसूदपणे उत्तरामध्ये तुमच्या आलं पाहिजे. शंका आहे का कुणाला? तर पुढे जायचं आपण. आहेत का सगळे? जागे आहेत का सगळे? कुणाला हो काही मॅडम. शंका नाहीये सगळ्यांना? नाही. नाही. हा समज. हा ठीक आहे. सगळे हुशार आहेत त्यामुळे सगळ्यांना लगेच समजतंय. आता पुढचे जे प्रकार आहेत संशोधनाचे, ते म्हणजे पद्धतीच्या आधारे. आपण आता बघितले ते हेतूच्या आधारे संशोधनाचे प्रकार बघितले. आता जे प्रकार आहेत ते पद्धतीच्या आधारे संशोधनाचे प्रकार आहेत आणि याच्यातूनच संशोधन पद्धतीची निवड ही केली जाते. आता पद्धतीच्या आधारे जे संशोधनाचे प्रकार आहेत तर ते किती आहेत? एक एक म्हणजे ऐतिहासिक संशोधन पद्धती, दुसरं प्रायोगिक संशोधन पद्धती, त्यानंतर संबंधात्मक संशोधन पद्धती आणि तुलनात्मक कार्यकारण पद्धत आणि सर्वेक्षण पद्धत, असे एकूण 6 प्रकार आहेत पद्धतीच्या आधारे. तर त्यातला पहिला जो प्रकार आहे तो आहे ऐतिहासिक संशोधन पद्धती. ऐतिहासिक संशोधन पद्धती जे आहेत ते काय आहे, तर ऐतिहासिक गोष्टी ज्या आहेत, म्हणजे पूर्वी इतिहासात घडून गेलेल्या ज्या गोष्टी आहेत, घटना आहेत, तर त्यांचा आपण
या संशोधनाद्वारे अभ्यास करणार आहोत. म्हणजे काही शंका आहे का? कुणाला काही विचारायचंय का? असेल तर म्यूट करा. माईक कुणाचा तरी अनम्यूट झालेला आहे तो म्यूट करा. आता हे जे ऐतिहासिक संशोधन आहे, तर या ऐतिहासिक संशोधनामध्ये भूतकाळात घडलेल्या, इतिहासात घडलेल्या ज्या घटना आहेत त्या घटनांच्या आणि माहितीच्या संदर्भामध्ये संशोधन केलं जातं. आता आपण शाळेत असताना शिकलोय की हडप्पा आणि मोहेंजोदडो ही 2 शहरं भूकंपामध्ये जमिनीमध्ये गाडली गेली पूर्णतः. आणि मग नंतर जेव्हा संशोधन केलं, उत्खनन केलं, त्यावेळी त्या उत्खननामध्ये या 2 शहरांचा शोध लागला. आणि मग त्याचा अभ्यास करून त्या काळामध्ये लोक कसं जीवन जगत होते, भांडी कोणती वापरत होते, त्या काळातली नाणी कशी होती, पैसे कसे होते, त्या काळातली भांडी कशी होती, लोकांचे व्यवहार कसे चालत होते, कसं जीवन होतं त्या काळातलं, ह्या सगळ्याचा शोध हा त्या उत्खननामध्ये लावला गेला. तर हे असं जे संशोधन असतं त्याला ऐतिहासिक संशोधन पद्धती असं म्हटलं जातं. आता हे कशासाठी करायचं? तर वर्तमान काळातल्या घटनांचा अर्थ लावण्यासाठी भूतकाळातल्या घटनांचा अभ्यास करणं हे या पद्धतीचं मूळ तत्व आहे. वर्तमान काळातल्या घटनांचा अर्थ लावण्यासाठी भूतकाळातल्या घटनांचा अभ्यास करणं हे या पद्धतीमध्ये या संशोधनातलं मूळ तत्व आहे. ऐतिहासिक इतिहासात घडलेल्या ज्या घटना आहेत त्याचा अभ्यास करायचा आणि त्याच्या सहाय्यानं कोणत्याही समाजाची संस्कृती किंवा त्या समाजातली परिस्थिती किंवा त्या काळातल्या राजकीय घटना ज्या आहेत यांची माहिती ही प्राप्त होत असते. आता जसं आपण आपण ज्यावेळी गड किल्ले बघायला जातो त्यावेळी तिथं जे काही शिवाजी महाराजांच्या काळातले जे अवशेष किंवा शिलालेख किंवा काही विशिष्ट बांधकाम वगैरे जी असतात ते बघून आपण त्या काळात काय परिस्थिती होती याचा आपण शोध घेतो किंवा त्याचा अभ्यास आपण करत असतो. त्या काळातल्या घटनांची आपल्याला या ऐतिहासिक संशोधनाद्वारे माहिती प्राप्त होत असते. आता विकासवादाचा जो सिद्धांत आहे तो विकासवादाचा सिद्धांत सुद्धा ऐतिहासिक घटनांच्या आधारावरून किंवा ऐतिहासिक घटनांच्या अभ्यासावरूनच मांडलाय आणि त्यामुळं सामाजिक परिवर्तनाची माहिती आणि ज्ञान हे आपल्याला प्राप्त होतं. म्हणजे पूर्वीच्या काळी फक्त 3 दगड ठेवायचे आणि त्याच्यात लाकूड पेटवायचं आणि त्याला ते चूल म्हणत होते. नंतर नंतर लोखंडी चुली आल्या, अशा सिमेंटच्या बांधलेल्या चुली आल्या आणि त्याच्यावर जेवण बनवलं जायला लागलं. त्यानंतर स्टोव आले, मग त्यात ते वातीचा स्टोव, ते पंप मारून पेटवायचा स्टोव, अशा प्रकारचे स्टोव आले, त्याचा शोध लागला. मग त्यानंतर मग ते सुद्धा बंद झालं आणि आता आपल्याकडे गॅस आला. आणि आता त्याच्याही पुढची पायरी म्हणजे आता सिलेंडरची सुद्धा आवश्यकता नाही. जसं पाणी आपल्याला पाईपद्वारे पुरवलं जातं, पाणी पुरवठा केला जातो, त्या पद्धतीनंच पाईपद्वारे गॅसचा सुद्धा पुरवठा आता केला जातो. आता सिलेंडर संपलंय, मग बुकिंग करा, दुसरं सिलेंडर मागवा, ते येईपर्यंत काहीतरी वेगळी व्यवस्था करा. हे सगळ्या समस्यांचं निराकरण आता केलं गेलंय आणि आता पाईपलाईनद्वारे गॅसचा पुरवठा आपल्याला केला जातो. तर हे जे परिवर्तन काळानुसार घडत गेलं, तर या परिवर्तनाची माहिती आपल्याला कशी मिळणार? तर ती या ऐतिहासिक संशोधन पद्धतीमधून किंवा ऐतिहासिक संशोधनाद्वारे आपल्याला समाजात होणाऱ्या परिवर्तनाची माहिती मिळते किंवा राजकीय घटनांमध्ये जे जे काही परिवर्तन होत असतं त्याची सुद्धा आपल्याला माहिती या ऐतिहासिक संशोधन पद्धतीमुळेच मिळत जाते. नंतर रॅडक्लिफ ब्राऊन नावाचा एक शास्त्रज्ञ होता आणि ऐतिहासिक पद्धती ही अशी पद्धती आहे की ज्यामध्ये वर्तमान काळात घडणाऱ्या घटनांना भूतकाळात घडलेल्या घटनांच्या विचार प्रवाहाच्या क्रमिक विकासाची एक साखळी मानून अध्ययन केलं जातं असं रॅडक्लिफ ब्राऊन नावाचा शास्त्रज्ञ म्हणतो. त्यानं एक व्याख्या सांगितली ऐतिहासिक संशोधन पद्धतीची.
ते काय म्हणतात की ऐतिहासिक संशोधन पद्धत ही एक अशी पद्धत आहे की ज्यामध्ये वर्तमान काळात घडणाऱ्या घटनांना भूतकाळात घडणाऱ्या घटनांच्या विचार प्रवाहाच्या क्रमिक विकासाची एक साखळी मानून अध्ययन केलं जातं. जसं मी आता तुम्हाला विकासाची एक साखळी तुमच्या समोर ठेवली की पहिल्यांदा नुसते 3 दगड ठेवलेले असायचे आणि त्याच्यावर भांड ठेवायचं, खाली लाकूड पेटवायचं, अशा पद्धतीची चूल होती. त्याच्यानंतर अशी व्यवस्थित सिमेंटची बांधलेली चूल आली किंवा मातीची चूल आली व्यवस्थित बांधलेली, किंवा लोखंडी चुली पण आल्या. मग त्याच्यानंतर स्टोव्ह आला, मग गॅस आला. ही एक विकासाची एक शृंखला जी आहे, तर ही विकासाची शृंखला जी तुमच्या समोर मी आता मांडली, तशी वैज्ञानिक पद्धतीने अभ्यास करून प्रत्येक क्षेत्रामधल्या विकासाची एक साखळी आपल्याला मिळू शकते. आणि तो एक जो नवीन शोध आहे त्यालाच ऐतिहासिक संशोधन असं म्हटलं जातं. आता ऐतिहासिक जे संशोधन आहे त्याचं महत्व आणि त्याची वैशिष्ट्य काय आहे ते आपण आता उद्याच्या लेक्चरमध्ये बघूया. आता ऐतिहासिक संशोधन पद्धतीचं एखादं उदाहरण कोणी सांगेल का? आता मी तुम्हाला इतकी उदाहरणं सांगितली, आता तुम्ही एखादं उदाहरण सांगा ऐतिहासिक संशोधन पद्धतीचं. कोण सांगेल? कुठलंही एक उदाहरण सांगा ऐतिहासिक संशोधन पद्धतीचं. मॅम, आयुर्वेदामध्ये जे सर्जरी वगैरे होत होती, ह्याच्या काही हा, जुन्या घटना आढळून आल्या. आपल्याला असं वाटायचं की मॉडर्न सायन्सनेच हे बरोबर. शोधून आणले, पण हे आयुर्वेदामध्ये हा, होतं हो. ऑलरेडी. हे सुश्रुत संहितेमध्ये सगळं, सुश्रुत नावाचे जे वैद्य होते, ऋषी होते पूर्वी, तर ते सुश्रुतांनी प्लास्टिक सर्जरी सुद्धा केलेली आहे. आणि आवाज त्याचं येत सुद्धा मॅम. हा, येतात. आता येतं ना. सुश्रुत हे जे वैद्य होते सुश्रुत पूर्वी, तर या सुश्रुत ऋषींनी सर्जरी ही पहिल्यांदा केली. मग त्याच्यात त्यांनी प्लास्टिक सर्जरी सुद्धा केलेली आहे. सिझेरियन सेक्शन ही जी आज पद्धती रोज सगळे जगभरातले सर्जन वापरतायत डिलिव्हरीसाठी, तर ही पहिली सिझेरियन सेक्शन किंवा पहिलं सिझेरियन सगळ्यात पहिलं कुणी केलं असेल तर भारतामध्ये सुश्रुतांनी केलेलं आहे. आणि सुश्रुत संहिता ही आपल्याकडे अजून सुद्धा आम्ही त्याचा आयुर्वेदाचे विद्यार्थी त्याचा अभ्यास करत असतो. सुश्रुत संहिता आम्हाला अभ्यासाला होती, आम्ही त्याचा अभ्यास केलेला आहे. तर अशा कित्येक सर्जरीज आहेत. इवन मोतीबिंदूची शस्त्रक्रिया जी आहे ती पहिल्यांदा त्याचा शोध सुश्रुतांनी लावला. नंतर त्याच्यामध्ये आधुनिक उपकरणांद्वारे किंवा आधुनिक शास्त्रानं त्याच्यामध्ये अनेक सुधारणा घडवून आणल्या. पण पहिली मोतीबिंदूची शस्त्रक्रिया कॅटरॅक्ट सर्जरी जी आहे ती पहिल्यांदा सुश्रुतांनी केली भारतामध्ये. सिझेरियन सेक्शन पहिल्यांदा सुश्रुतांनी केलं भारतामध्ये. नंतर अवयव प्रत्यारोपण शस्त्रक्रिया सुद्धा पूर्वी भारतामध्ये सुश्रुतांनी केलेल्या आहेत. पण हे आपण पुन्हा नव्यानं जेव्हा करून दाखवलं तेव्हा ते सगळ्या जगाला पटलं. पण हे आपल्या इतिहासात झालेलं आहे, हे आपण सुश्रुत संहितेचा अभ्यास करून ते जगाला पटवून दिलं. हे झालं ऐतिहासिक संशोधन. आणखी एखादं लेटेस्ट उदाहरण सांगता येईल का ऐतिहासिक संशोधनाचं? आता तुम्ही जर, तुम्हाला सिनेमे बघायची आवड असेल आणि तुम्ही जर आर्टिकल 370 हा सिनेमा कुणी कुणी बघितलाय? आता जे आर्टिकल 370 काश्मीर मधनं मोदींनी रद्द केलं आणि त्यामुळं हे काश्मीर हे पूर्णपणे आपल्या ताब्यात आलं. नाहीतर काश्मीरवर राज्य करणं हे आपल्या हातात नव्हतं. त्याला कारण होतं आर्टिकल 370. आणि हे आर्टिकल 370 हटवावं यासाठी गेली कित्येक वर्ष काश्मीरची जनता किंवा काश्मीर मधले हिंदू प्रयत्न करत होते आणि ते आजपर्यंत कुणालाही शक्य झालं नाही. ते मोदीजींनी करून दाखवलं. आणि ते कसं केलं, ते कसं हटवलं कलम, हे या सिनेमामध्ये दाखवलेलं आहे. आर्टिकल 370 बघितलं नसेल तर अवश्य बघा.
त्यात तुम्हाला ऐतिहासिक संशोधन पद्धती ही खूप चांगल्या प्रकारे कळेल. कारण का त्यांनी कसं हटवलं ते, तर इतिहासामध्ये असे काही कागदपत्र त्यांना ऐतिहासिक सापडली आणि त्याच्यामध्ये मूळ नियम किंवा मूळ प्रत त्याची सापडली आणि नंतरच्या राजकारण्यांनी त्याच्यामध्ये कशा प्रकारे बदल घडवून आणले आणि त्यामुळं ते हटवता येत नव्हतं, हे सगळं नरेंद्र मोदीजींनी आणि अमित शहानी शोधून काढलं आणि जगासमोर ठेवलं आणि मग ते त्यांना हटवता आलं. आर्टिकल 370 हा एक याच्यामध्ये सगळं ऐतिहासिक संशोधनच आहे. तुम्ही तो सिनेमा अवश्य बघा, म्हणजे ऐतिहासिक संशोधन म्हणजे नेमकं काय ते तुम्हाला खूप चांगल्या प्रकारे कळेल. ठीक आहे, आपली आता लेक्चर संपायची वेळ झालेली आहे. तर ह्याचे आपण 6 प्रकार पुन्हा एकदा सांगा ना. त्यातला पहिला प्रकार आहे ऐतिहासिक संशोधन पद्धती. नंतर दुसरा प्रकार आहे प्रायोगिक संशोधन पद्धती. प्रायोगिक संशोधन पद्धती म्हणजे आपण आता योगामध्ये जे संशोधन करतो ते वेगवेगळ्या यौगिक प्रक्रियांचे प्रयोगच करतो. प्रयोग करून मग त्यातून निष्कर्ष काढतो, म्हणून ते प्रायोगिक संशोधन झालं. नंतर तिसरा प्रकार जो आहे, पहिला प्रकार ऐतिहासिक, सहसंबंधात्मक. तिसरा प्रायोगिक संशोधन पद्धती, तिसरा सहसंबंधात्मक पद्धत. सहसंबंधात्मक पद्धत म्हणजे दोन गोष्टींमध्ये किंवा दोन घटनांमध्ये परस्पर संबंध त्यांचा काय आहे हे शोधून काढणं. नंतर चौथा जो प्रकार आहे तो तुलनात्मक कार्यकारण पद्धत, म्हणजे त्यामध्ये दोन घटनांचा किंवा दोन समस्यांचा हा तुलनात्मक पद्धतीनं अभ्यास केला जातो आणि त्याच्यातून काही निरीक्षणं नोंदवली जातात आणि निष्कर्ष काढला जातो. त्यानंतर पाचवं जी पद्धत आहे ती आहे सर्वेक्षण पद्धत, म्हणजे सर्वे केला जातो आणि त्यातून एक निष्कर्ष काढला जातो. म्हणजे सर्वे म्हणजे कसं आहे, आता समजा मध्ये एक सर्वे झाला होता की करोनाचं व्हॅक्सिन किती लोकांनी घेतलं. मग त्यामध्ये प्रत्येक गावागावातला सर्वे होता, म्हणजे या गावात इतक्या लोकांनी एकच डोस घेतलेला आहे, इतक्या लोकांनी 2 डोस घेतले, इतक्या लोकांनी 3 डोस घेतले. मग दुसऱ्या एका गावामध्ये इतक्या लोकांनी 1 डोस, इतक्या लोकांनी दुसरा डोस, इतक्या लोकांनी तिसरा डोस असा घेतलेला आहे. आणि एवढी लोकसंख्या आहे तर एवढ्या लोकांनी व्हॅक्सिन घेतलेलं आहे, एवढ्या लोकांनी अजिबात व्हॅक्सिन अजूनपर्यंत घेतलेलंच नाहीये. अशा प्रकारचे सर्वे केले जातात आणि त्या सर्वेतून निष्कर्ष काढले जातात आणि त्या निष्कर्षाचा उपयोग हा पुढील उपाययोजना तयार करण्यासाठी म्हणून त्याचा उपयोग केला जातो सर्वेक्षण पद्धतीचा. तर या सगळ्या पद्धती आपण उद्याच्या लेक्चरमध्ये बघूया. उद्या पण बहुतेक 4 वाजताच लेक्चर आहे माझं.